नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे महादेव पार्वती विवाह सोहळा. तर सगळ्यांनी बघा, हे मंदिर देवणीचं आहे. लातूर जिल्ह्यातलं देवणी तालुका आहे आणि खूप मोठं मंदिर आहे. तर सगळ्यांनी बघा, हे एवढी मोठी यात्रा आहे. सगळे आजूबाजूचे खेडेपाडे सगळे येतात आणि एवढी गर्दी होती आहे, प्रचंड अशी गर्दी होती आहे देवाच्या दर्शनासाठी. इतकी वेळ तर मंदिरात एवढी खूप गर्दी होती आणि आम्हाला यायला पण असं खूप असं गर्दी होती, जाम. तर आम्ही बाहेरच थांबले. आणखीन विजयदादाचे पप्पा आल्यानंतर मी त्यांच्यासोबत मंदिरामध्ये आले दर्शनासाठी. आणि पहिलं मी 2 तास झाले थांबले आहे. भरपूर अशी गर्दी होती आणि तर एवढी मोठी 3-4 दिवसाची यात्रा राहते आहे. आणि बैलांच्या कुस्त्या, परत माणसांच्या कुस्त्या, आणखीन काय काय राहतं आहे की मला काय तेवढं माहिती नाही. आणि मंदिर तर प्रचंड मोठं आहे आणि खूप गर्दी आहे. आणि कोणाकोणाला माहिती आहे बरं लातूर जिल्ह्यातली देवणी तालुका, आणखीन देवणीचे महादेवाचं इतकं मोठं मंदिर आणि एवढं देवस्थान मोठं आहे. कळस तर भरपूर असा मोठा आहे. तर तुम्हाला नक्की बाहेर गेल्यानंतर दाखवून मी. आणि इकडं घ्या सगळ्यांनी दर्शन देवाचं. आणि खूप छान असं मंदिर आहे आणि देवाची मूर्ती तर एवढी सुंदर आहे आणि सजावट तर खूप छान केलेली आहे. तर सगळ्यांनी नक्की दर्शन घ्या देवाचं सगळ्या. तर इकडल्या बाजूला पण छोटे छोटे मंदिरं आहेत देवाचे आणि तिथं पण आम्ही दर्शनासाठी गेलो आणि मस्त असं दर्शन केलो. म्हणलं आता चला बाहेर निघावं आता मंदिराच्या. तर आम्ही बाहेर आलो बघा मंदिराच्या, म्हणजे तिथून थोडंच पुढं आलो आहे. आता आम्ही बाहेर जाऊन पूर्ण मंदिर दाखवते तुम्हाला. तरी आम्ही मस्त अशी यात्रा, म्हणजे यात्रा बघितलं पूर्ण. जत्रा पण म्हणतात, यात्रा पण म्हणतात. आणि सगळ्यांना इकडं बघा म्हणल्यामुळं माझे पण मालक चांगले खदखद हसले आणि मला पण खूप चांगलं वाटलं. आणि आमच्या शेजारचे आहेत ते सगळे नाही, काही थोडेच आहेत. हे इकडले हे असं 4 जण आहेत. तर आम्ही मस्त अशी यात्रा केलो, मस्त असं ब्रेक डान्समध्ये बसलो. तर आम्हाला खूप अशी मज्जा आली बरं. आणि खूप चांगलं पण वाटलं. आणि विजयदादासोबतच आले होते मी, पण त्याला आणखीन भाडं होतं त्याच्यामुळं तो गेला. नंतर मग विजयदादाचे पप्पा आले. केवढा करा विचारा तुका कुठं आहे? अगोदर आम्ही ब्रेक डान्समध्ये बसलो, परत तिथून उतरलो. आणखीन मग हे काय म्हणतात, कोणती गाडी आहे काय माहिती, त्याच्यात बसलो. परत शॉपिंग केलो, मस्त असं छान बांगड्या घेतले मी. असं मस्त कलर तर एवढा छान होते बघा. मी हे कलर घेतले, पिंक कलर, आणि मला खूप आवडते पिंक कलर, मी तेच घेतले. आणखी इकडं पण खूप छान अशा बांगड्या होत्या. तर मी नक्की आता दुसऱ्या वेळेस तर घेईनच.
तरी आमची देवणीची यात्रा झाली बघा, मस्त झाली. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्रायबर करून घ्या. चला मग आता सगळ्यांनी लाईक सबस्क्रायबर करा. बाय.